हॅलो हाय, कसे आहे सर्वजण? बरे आहेत का? तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. बघा तर हा आमचा हर्षू मध्ये मध्ये येत आहे बनवताना. बघा तर आता मी डोसा बनवणार आहे. हर्षूला खायचे आहे डोसा. बघा तर घरातलं मी सर्व कामावरून घेतल्यानंतर इकडं म्हटलं की मुलांना डोसे ते बनवून दिले. मग डोसे खाल्ले. ते डोसे खाल्ल्यानंतर त्यांना टी व्ही लावून दिले. टी व्हीमध्ये ते कार्टून बघत बसल्यानंतर इकडं तिकडं जरा खेळत बसले. म्हटलं की ते खेळत बसलं तोपर्यंत आपण इकडं आपल्याकडं ब्लाऊज शिवलेला आपला शिल्लक कपडा आहे त्यापासून आपण काहीतरी बनवायला घेऊयात. मग बघा तर माझ्याकडे हा शिल्लक कपडा उरलेला होता. मी आता ह्याच्यापासून लबर किंवा असं बोआसे बनवणार आहे. बघा तर सोप्या पद्धतीने कसं बनवत आहे मी. इकडं तर मी आहे ना 30 इंच किंवा आपण 27 इंच केवढा हे असला ना तेवढा कपड्यापासून आपण बनवू शकतो. माझ्याकडे कपडा जरा जास्त होता शिल्लक म्हणून मी 30 इंच एवढा कपडा घेतला आहे. रुंदी 2.5 इंच रुंदी एवढं घेतली आहे. 2.5 इंच रुंदी घेऊन परत त्यामध्ये इकडं मी त्याला पूर्ण कट करून घेतलेले आहे. हे करून असं छोटं छोटं इकडं तिकडं असं हे करून ते सगळं मी बरोबर असं कट करून घेतले आहे. बघा तर इकडं पूर्ण मी असं बरोबर करून घेतले. इकडून तिकडून असं एक साईजने करून घेतले. छोटे छोटे कट मारले होते ना, छोटे मोठे झाले होते. मी असं पूर्ण छान असं त्याला कट करून घेतलं. कट करून घेतल्यानंतर इकडे मी मशीनवरती बसले. मशीनवरती परत त्याला असं डबल घडी करून घेतले होते. यावरती एक असे पूर्ण शिलाई मारून घेतली. शिलाई मारून घेतल्यानंतर परत आपल्या स्क्रूड्रायव्हरने आपण त्याला असं सीधा करून घेऊ शकतो. त्या सहाय्याने असं मी पूर्ण असं त्याला सीधा करून घेतले आहे. माझ्याकडं घरीच एक लबर होता. ते लबर मी मधून कट करून घेतले. कट करून त्याला एक पेन लावले. पेन लावल्यानंतर त्याने पेन आपण त्यामध्ये आतमध्ये असं घालून घेतलं आहे 300 साईने. आणि एक बाजू आपल्याला घट्ट असे धरून ठेवायचे आहे. नंतर दोन्ही बी आतमध्ये घातले ना ते दोन्ही आतमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे एका साईडला आपल्याला घट्ट हाताने धरायचे आहे आणि त्याने पेनाने आतमध्ये असं त्याला आतमधून त्याला बाहेर काढायचे आहे. किंवा आपल्याकडे इलास्टिक असं नाही, इलास्टिक आपण त्यामध्ये घालू शकतो. माझ्याकडे हा लबर होता. मी लबर यामध्ये मी घालून घेतले आहे. आणि परत सुई धागाने आपल्याला असे त्याला लॉक करून घ्यायचे आहे. किंवा मशीनवरती आपण त्याला असं लॉक करून घेऊ शकतो. ते पूर्ण त्याला अलगद असे बाहेर काढायचे आहे. त्या दोन्हीला आपण त्या मशीनवरती टीप मारून घ्यायचे किंवा सुई धाग्याने असे त्याला आपण शिवून घेऊ शकतो.
ते पूर्ण आतमध्ये घालून मशीनवरती छान असे लॉक करून घ्यायचे. बघा तर आपलं लबर किंवा बो तयार आहे. घरच्या घरी मी अशा सोप्या पद्धतीने शिवून घेतलेला आहे. बघा तर मला जमले का नाही. सोप्या पद्धतीने बनवले आहे बघा. बघा तर किती छान वाटते. आपण कशावरही मॅचिंग होऊ शकतात. आपण कशावर मॅचिंग करून आपण असं घालू शकतो. सहज असे चुने जर खूप जास्त पडले ना तर बो खूप छान असे वाटतं. हातामध्ये घालण्यासाठी खूप छान वाटते आणि केसालाही घातलं तरी छान दिसते. तर माझे व्हिडिओ कसे वाटले आजच्या सोप्या पद्धतीने मी बो बनवले आहे बघा. खूप छान असे दिसते. हे कशावरही मॅचिंग होते. केसामध्ये घातले तर छान दिसतं आणि कशावरही छान दिसते. सबस्क्राईब प्लीज.